क्लासला झाला निघलो आणि इथं बाहेर आलेला झाला ऍक्सिडेंट. सांगतो पूर्ण ब्लॉग बघा. सकाळचे डायरेक्ट क्लासला जाताना नानाला बाय बाय टाटा टाटा करून गेलो डायरेक्ट क्लासवरती आलो घरी. पण याची वेगळीच नाटकं चाललेत. इथं गाडी लावतो तिथं गाडी लावतो, जागाच भेटत नाही याला. काय बोलायचं काय राहायचं आता. गट्टू भाईने आलेल्या माझ्या हातात बॅग देत होता पकडायला. इकडे भाई फोनवरती बोलतो गुलू गुलू काय बोलायचं. इथं गट्टू भाईने सप्लाय केले, वॉटर सप्लाय चालू केले भाई. एकदम टॉप लेवलचा मॅनेजमेंट आहे. आता इकडे आलो अभ्यास करायचा सोडून येऊ, इथं ब्लॉग साठी व्हिडिओ काढतो. काय बोलू आता यार. आता तुम्हाला म्हणत सर इथं सरांनी आम्हाला शिकवलं तरी काय नक्की. आम्हाला इथं ABCD शिकवलेली सरांनी. यो इकडे गट्टू भाईची मजा घेतो. आता पोरापैकी चौथाल्या यो इकडे मोबाईल मध्ये बघतो सगळ्यांचा. सर गेलंच बाहेर म्हणून यो मोबाईल बघतो. आता इथं कालच सुटला, पोरा पण पक्की खुश झालेली. आता कडकडे निघला घरी झाला. आता कोपऱ्यातून सटकत आलो डायरेक्ट. आता खाली आलो पक्का खुश झाले कारण की बॅग माझ्या जवळ आहे ना. यो इथं गट्टू भाई जरा शानपणे म्हणत होता, मग त्याच्या पण शानपणे ऐकून घेतले. आता इथं पाठवलं दादाने आम्हाला भाजी आणायला. मग इथं आलो गाजर कोथिंबीर बीट आणि बोलत आलो अख्खा इथं. आता दादानी गाजर आणि बीट घेतले घरी. आता त्याला सांगलं मी आता देतो का नाही बघू. आता घेतला बाबा सगळा सामान आणि गट्टू भाईच्या हातात दिला. गट्टू भाईने दादाला दिला. दादाची टॉप लेवलची सिक्युरिटी बघून बाबा आम्ही पण हैराण झालो. आता इकडे झालं त्यांच्या दोघांची भांडणं. आता काय बोलायचं यांना दोघांना पण नुसती मस्ती करतात. माणसाची एक खाण्याची पण पद्धत असते, पण याची बघ ना राक्षसाची पद्धत आहे. सगळा कोण दिसतं त्याच्यामध्ये राक्षसाचा हक्क. गट्टू भाई पक्का बिझी झाले आजकाल. गिरायकांच्या मध्ये तो जरा व्यस्त असतो त्याच्यामुळे काय बघायला तो आता दिसत नाही. यो अनिश भाईचा चौथा वडापाव होता. वडापाव खातो मस्ती करतो काय बोलायचं. गट्टू भाई बिझी झाले. आता दादाने त्याला काम लावलंय. कचरा घेतल्यानंतर तो कचरा टाकतो. चांगली कामं करतो पोरे. आपला हुशार पोरे आहे तसा. लगेच दादाने आंबा लावलेलं. कुठला पण आंबा घ्या फक्त 300 रुपये डझन पोरो. एकदम मस्त आंबा आहे. चला रे पोरो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तो फॉलो करा रे सगळे.